अंडर वॉरंटी तुम्हाला भेटणार आहे, अंडर कंपनी वॉरंटी। पेट्रोल इंजिन मध्ये SX मॉडेल टॉप व्हेरियंट असणार आहे। 3 ते 5 लाखाच्या बजेट मध्ये माझ्याकडे डिझेल गाडी अवेलेबल राहणार आहे। प्राइस आपण फक्त कोट करतोय 3,95,000 रुपये। एवढी कमी चाललेली गाडी ती सुद्धा CNG मध्ये तुम्हाला भेटते 7,50,000 2018 ची सिंगल ओनर गाडी आणि हे झेटा मॉडेल असणार आहे। 1 वर्षाची इंजिन गिअरबॉक्स वॉरंटी आपण प्रोव्हाइड करणार आहे। याच्यावरती लोन सुद्धा तुम्हाला ऑलमोस्ट 5 लाखापर्यंत लोन। W10 विथ सनरूफ तुम्हाला ही गाडी भेटणार आहे। 4,65,000 ऑटोमॅटिक गिअरबॉक्स। ह्या गाडीची मार्केटमध्ये खूप जबरदस्त मागणी आणि 6,25,000 मध्ये सिग्मा मॉडेल ते सुद्धा डिझेल इंजिन मध्ये मार्केटमध्ये न भेटणारी गाडी, बरं का, न भेटणारी गाडी डिझेल इंजिन आहे, त्याच्यामध्ये लवकर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स नेक्सॉन मध्ये भेटत नाही, बट इथे गाडी आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता तुम्ही माझ्या मागे ज्या गाड्या पाहताय ना, त्या गाड्यांच्या कंडिशन जर तुम्ही इथे येऊन पाहिल्या ना, तर तुम्हाला डिफरन्स नक्कीच कळेल की तुम्ही एका सर्टिफाईड यूज कारच्या शोरूम मध्ये आलेला आहात। आणि आज आपण ज्या ठिकाणी शूट करत आहोत त्या ठिकाणी तुम्हाला जो स्टॉक आहे तो देखील नेक्स्ट लेवल भेटणार आहे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अभिषेक आज आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। अभिषेक, एकतर आता या यूज गाड्या असतात, बरोबर, तर आम्हाला काय काय बेनिफिट भेटणार यूज कारवर? यूज गाड्यांवरती आपण असे बेनिफिट देतो की इंजिन गिअरबॉक्सची वॉरंटी झाली, 1 इयरचं रोड साईड असिस्टंट राहणार आहे, 3 फ्री सर्व्हिसिंग देणार आहे आपण आपल्या शोरूम कडून। तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही एखादी कोणती सेकंड हँड गाडी घेऊन चाललो। ओके, या सर्व बेनिफिट भेटणार, सर्व बेनिफिट भेटणार आहे। ओके, आता इयर एंड आलेले त्यामुळे प्राइसिंग कशा राहणार आहे आपल्या? प्राइसिंग एकदम तुम्हाला लो प्राइसिंग मध्ये तुम्हाला गाड्या सध्या अवेलेबल करून देणार आहे आपण। इयर एंड सेल आहे। ओके, सो गाड्या पण आपल्याकडे स्टॉक भरपूर आहे, SUV आहे, प्रीमियम सेगमेंट मध्ये आहे आणि लो बजेट मध्ये पण आपल्याकडे गाड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे। तर स्क्रीनवरती नंबर आहे, कार अँड बाईक सुपर स्टोर, जे की कार स्टॉक एक्सचेंज आहे पुण्यामध्ये, पुणे बँगलोर जो हायवे या ठिकाणी यांचं शोरूम आहे। सो बेस्ट डीलसाठी नक्की तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता। बाकी पहिलीच आपण एक जबरदस्त सिडान घेऊया, जी की आहे हुंडई वेर्ना न्यू लुकमध्ये SX ऑप्शनल पेट्रोल गाडी राहणार आहे। 2023 ची फक्त 9,000 चाललेली गाडी राहणार आहे। ओके, फक्त 9,000 चाललेली गाडी राहणार आहे। आपण प्राइस कोट करतोय 15,95,000 रुपये, ती पण नेगोशिएबल। अंडर वॉरंटी तुम्हाला भेटणार आहे, अंडर कंपनी वॉरंटी, आणि मॅन्युअल की ऑटोमॅटिक? मॅन्युअल गाडी, मॅन्युअल मध्ये असणार। सो गाडी तुम्ही पाहू शकता, एकदम अनटच गाडी आहे। पुढची एक्सेंट ही 2015 ची गाडी राहणार आहे। पेट्रोल इंजिन मध्ये गाडी असणार आहे। 84,000 चाललेली फर्स्ट ओनर गाडी आहे। ओके, आणि गाडीची प्राइस जर सांगायची झाली तर प्राइस आपण कोट करतोय फक्त 4,75,000 रुपये, त्यात पण मान सन्मान आपण नक्की करून देऊ। ओके, पेट्रोल इंजिन मध्ये SX मॉडेल टॉप व्हेरियंट असणार आहे। गाडीची कंडिशन तुम्ही ओव्हरऑल पाहू शकता। देन एक अशी गाडी, जी गाडी चालल्यानंतर तुम्हाला गाडीचे जे ओव्हरऑल ड्रायव्हिंग डायनामिक्स आहे, देन ओव्हरऑल सेफ्टी असेल, परफॉर्मन्स असेल, हा या गाडीमध्ये एकदम जबरदस्त आहे। अभिषेक, काय डिटेल देतो आम्हाला? ही गाडी फोर्ड इकोस्पोर्ट्स टायटॅनियम मॉडेल राहणार आहे, ऑटोमॅटिक मध्ये राहणार आहे, पेट्रोल इंजिन मध्ये गाडी राहणार आहे आणि गाडी चालली आहे फक्त 56,000, फर्स्ट ओनर राहणार आहे गाडी। ओके, आणि गाडीची प्राइस जर सांगायची झाली तर प्राइस कोट करतोय फक्त 8,80,000 रुपये। ओके, 8,80,000 मध्ये ही गाडी होऊन जाईल, जी की कंडिशन तुम्ही पाहू शकता। लोन पण याच्यावरती अराउंड 8 लाखाच्या आसपास, 8 लाखाच्या आसपास आपण लोन करून देऊ। ओके, लोन फॅसिलिटी सुद्धा इथे उपलब्ध आहे। देन अभिषेक, तर असं बजेटमध्ये 3 ते 5 लाखाचं बजेट आहे आपलं, सो त्या बजेटमध्ये जरा गाड्या पाहिजे। 3 ते 5 लाखाच्या बजेटमध्ये माझ्याकडे डिझेल गाडी अवेलेबल राहणार आहे। ओके, त्याच्यामध्ये आपल्याकडे डस्टर आहे, 2013 ची गाडी राहणार आहे, सेकंड ओनर गाडी राहणार आहे। ओके, आणि गाडीची जर प्राइस सांगायची झाली तर प्राइस आपण फक्त कोट करतोय 3,95,000 रुपये, त्यात पण आपण मान सन्मान नक्की करून देऊ। ओके, आणि हे 85 PS मध्ये असणार, 85 PS मध्ये राहणार। ओके, सो गाडीची कंडिशन पाहू शकता, डिझेल इंजिन मध्ये असणार आहे, MH12 पासिंग। देन थोडंसं आपण हॅचबॅक देखील घेऊया। हॅचबॅक यांच्याकडे ज्या गाड्या आहेत ना, त्या गाड्या भरपूर आहेत, प्रीमियम सेगमेंटच्या सुद्धा भरपूर गाड्या आहेत, ऑडी, मर्सिडीज असेल, ह्या गाड्या सुद्धा आहेत, त्या देखील आपण कव्हर करूया। सो फर्स्ट आपल्याकडे ग्रँड i10 आहे, 2018 ची राहणार आहे। ओके, फर्स्ट ओनर, पेट्रोल प्लस CNG मध्ये राहणार आहे गाडी, आणि गाडी फक्त चालली आहे 20,000। CNG 20,000 किलोमीटर, फक्त 20,000। एवढी कमी चाललेली गाडी ती सुद्धा CNG मध्ये तुम्हाला भेटते 20,000 चाललेली, 20,000 चाललेली। ओके, बेस्ट प्राइस देतोय आपण 5,75,000 रुपये, त्याच्यामध्ये पण मान सन्मान करून देऊ। ओके, या गाडीचं जर पाहिलं मॅग्ना व्हेरियंट हे असणार आहे, मॅग्ना व्हेरियंट राहणार आहे। देन पुढची i20, देन ही i20 घेऊन आलेले स्पोर्ट्स व्हेरियंट मध्ये, फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे, 86,000 गाडी चाललेली आहे पेट्रोल इंजिन मध्ये, आणि ही गाडी
आपण प्राइस कोट करतोय फक्त 5,25,000 रुपये, त्यात पण मान सन्मान आपण नक्की करून देऊ. ओके, पेट्रोल मध्ये असणार? पेट्रोल मध्ये. आणि प्रत्येक गाडीवरती तुम्हाला जे आहे 1 वर्षाची इंजिन गिअरबॉक्स वॉरंटी आपण प्रोव्हाइड करणार आहे. 1 वर्षाची रोड साईड असिस्टंट पण आपण गाडीसोबत आपण प्रोव्हाइड करू. ओके, पुढची i20? पुढची i20 ही पण i20 स्पोर्ट्स राहणार आहे. MH12 मध्ये आहे गाडी. गाडी ही फर्स्ट ओनर मध्ये आहे, पेट्रोल इंजिन मध्ये. आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय 5,50,000 रुपये. 5,50,000, स्पोर्ट्स मॉडेल, पेट्रोल इंजिन मध्ये? पेट्रोल इंजिन मध्ये. ओके. देन ग्रँड i10? ग्रँड i10 2014 ची आहे आपल्याकडे. ही ऑटोमॅटिक मध्ये गाडी भेटणार आहे आपल्याला, पेट्रोल इंजिन मध्ये. ओके. फर्स्ट ओनर आहे. आणि ही जी गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 4,65,000 रुपये, त्यात पण आपण मान सन्मान नक्की करू. ओके, 4,65,000. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स स्पोर्ट्स जे व्हेरियंट आहे ते असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रिअर एसी सुद्धा मिळून जातो. देन सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट सांगायची म्हणली तर गाडी ही आहे ओके डिझेल मध्ये असणार आहे. क्या बात आहे. डिझेल मध्ये बलेनो कमी भेटतात आणि ती सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे. खूप कमी भेटतात, लोक विकत पण नाही गाडी. विकत पण नाही, बरोबर. ही 2018 ची गाडी राहणार आहे. 72,000 चाललेली फर्स्ट ओनर गाडी आहे डिझेल मध्ये. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 7,50,000 रुपये, त्यात पण आपण मान सन्मान नक्की करू. 7,50,000, 2018 ची सिंगल ओनर गाडी. आणि हे झेटा मॉडेल असणार आहे? झेटा मॉडेल असं. ओके. सो आतमध्ये तुम्हाला स्क्रीन देखील या ठिकाणी मिळून जाते. सो डिझेल इंजिन आहे. देन ह्या गाडीची मार्केटमध्ये खूप जबरदस्त मागणी. आणि ही गाडी जर पाहिली एकदम अनटच आहे, हायलाईन मॉडेल असणार आहे. हायलाईन मॉडेल. ओके. ही गाडी आहे 2016 ची गाडी राहणार आहे. 61,000 चाललेली सेकंड ओनर गाडी आहे. आणि गाडी ही आपल्याला पेट्रोल इंजिन मध्ये भेटणार आहे. आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय 5,95,000 रुपये. 5,95,000 पेट्रोल मध्ये असणार. पेट्रोल मध्ये असणार. सो ही गाडी जर पाहिली मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाईल, पेट्रोल इंजिन मध्ये. पुढची स्विफ्ट आहे 2014 ची स्विफ्ट राहणार आहे माझ्याकडे. फर्स्ट ओनर. आणि चालली किती असेल फक्त 22,000. फक्त 22,000? फक्त 22,000 गाडी चाललेली आहे. ओके. गाडीची सर्व्हिस रेकॉर्ड वगैरे सगळं काही अवेलेबल आहे. आणि गाडीची प्राइस आपण सांगतोय फक्त 4,85,000 रुपये, त्यात पण मान सन्मान आपण नक्की करून. 4,85,000 पेट्रोल इंजिन मध्ये गाडी असणार. पुढची बलेनो? पुढची ही बलेनो आहे 2017 ची झेटा व्हेरियंट असणार आहे पेट्रोल इंजिन मध्ये. आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय 5,75,000 रुपये. ओके. 5,75,000 मध्ये ही गाडी तुमची होऊन जाईल. डिझेल मध्ये गाडी घेऊन आलेलो आहे आपण. क्या बात आहे. डिझेल बलेनो आहे, सिग्मा व्हेरियंट राहणार आहे. 2018 फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे. ओके. गाडीची आपण प्राइस कोट करतोय 6,25,000 रुपये, त्यात पण आपण मान सन्मान नक्की करून देऊ. 6,25,000 मध्ये सिग्मा मॉडेल, ते सुद्धा डिझेल इंजिन मध्ये गाडी जर पाहिले ना एकदम अनटच आहे. याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल जो स्पेस आहे बलेनो मध्ये हा देखील नक्कीच चांगला भेटून जातो. सो या गाडीचा देखील तुम्ही नक्कीच विचार करू शकता. तर मित्रांनो, मार्केटमध्ये न भेटणारी गाडी बरं का, न भेटणारी गाडी टोयोटा इटिओस लिवा हॅचबॅक. आणि ती सुद्धा अभिषेक डिझेल मध्ये गाडी. क्या बात आहे. ही गाडी 2012 ची गाडी राहणार आहे. 1,00,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. आणि फर्स्ट ओनर मध्ये गाडी राहणार आहे. सगळ्यात महत्वाची जी आहे फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे. ओके. आणि गाडी ही डिझेल इंजिन मध्ये मार्केटला कुठेच भेटत नाही, ती सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 3,75,000 रुपये, त्यात पण आपण मान सन्मान नक्की करून देऊ. ओके. टोयोटाचं इंजिन आहे मित्रांनो. 4 ते 5 लाख किलोमीटर लोक डायरेक्ट गाडी चालवतात. इथे 1,00,000 किलोमीटर झालेली गाडी आहे. देन पुढची ही डिझेल मध्ये i20 राहणार आहे. 2010 मॉडेल राहणार आहे सेकंड ओनर मध्ये. ओके. गाडी फक्त चाललेली 74,000, 10च्या हिशोबाने खूप कमी चाललेली आहे. ओके. गाडीची प्राइस आपण करतोय फक्त 2,25,000 रुपये, त्यात पण आपण मान सन्मान नक्की करून. ओके. डिझेल इंजिन मध्ये i20 कंडिशन तुम्ही पाहू शकता. देन अजून एक स्पेशियस गाडी आहे, ती पण डिझेल मध्ये असणार आहे. 2012 ची गाडी राहणार आहे. ही गाडी आपली सेकंड ओनर आहे. आणि गाडी साधारणतः ही 85 आसपास चाललेली आहे. ओके. गाडीची आपण प्राइस कोट करतोय फक्त 2,95,000 रुपये, त्यात पण आपण मान सन्मान नक्की करून देऊ. ओके. 2,95,000 मध्ये ही शॉर्ले कंपनी जर पाहिली UVA जी गाडी आहे ती असणार आहे. सेल जे सिडान मॉडेल आहे त्या गाडीचं जे हॅचबॅक व्हर्जन आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं. सो ह्या गाडीचा देखील तुम्ही नक्कीच विचार करू शकता. अजून देखील तुम्हाला 2 डिझेल इंजिन मध्ये गाड्या द्यायच्या आहेत. तर डस्टर आहे मित्रांनो. गाडी जर पहा बंपर वगैरे एकदम भारी असं बसवलेलं आहे. तर काय डील आहे? ही 2014 ची गाडी राहणार आहे. 86,000 चाललेली डिझेल इंजिन मध्ये गाडी राहणार आहे. आणि गाडी ही फर्स्ट ओनर आहे. ओके. फर्स्ट ओनर गाडी आपण प्राइस कोट करतोय फक्त 4,95,000 रुपये, पण मान सन्मान करून देऊ. ओके. पुढची नेक्सॉन ही 2019 ची गाडी राहणार आहे. डिझेल मध्ये ऑटोमॅटिक गाडी राहणार आहे. फर्स्ट डिझेल ऑटोमॅटिक गाडी राहणार आहे. ओके.
क्या बात आहे. गाडी ही फक्त 75,000 चाललेली आहे. 75,000 किलोमीटर. 75,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. आणि गाडीची जर प्राइस सांगायची झाली तर प्राइस आपण कोट करतोय फक्त 8 लाख रुपये. त्यात पण मान सन्मान आपण नक्की करून देऊ. ओके, 8 लाखामध्ये ही गाडी तुमची होऊन जाईल. आणि ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये आहे, जे डिझेल इंजिन आहे त्याच्यामध्ये लवकर ॲटोमॅटिक गिअरबॉक्स नेक्सॉनमध्ये भेटत नाही, बट इथे गाडी आहे. टॉप मॉडेल असणार आहे. पुढची नेक्स्ट होंडा सिटी डिझेलमध्ये अवेलेबल असणार आहे. ही 2016ची गाडी आहे. गाडी साधारणतः 1 लाख किलोमीटर चाललेली आहे. आणि गाडी ही फर्स्ट ओनरमध्ये गाडी भेटणार आहे. ओके. आणि गाडीची जर प्राइस बोलायचं झालं तर प्राइस आपण कोट करतोय फक्त 5,95,000 रुपये. त्यात पण आपण मान सन्मान नक्की करून. 2016ची गाडी आहे. याच्यावरती लोन सुद्धा तुम्हाला ऑलमोस्ट 5 लाखापर्यंत लोन करून. सिव्हिल जर चांगला असेल तर. देन रॅपिडची गाडी दिली आम्हाला. ही रॅपिड 2016ची राहणार आहे. 65,000 गाडी चाललेली आहे. फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे. पेट्रोल इंजिनमध्ये गाडी राहणार आहे. आणि गाडीची जर प्राइस सांगायची झाली तर प्राइस आपण कोट करतोय 5,95,000 रुपये. ओके, 5,95,000. गाडी जर पाहिली तर ही ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये आणि पेट्रोल डिझेल पेट्रोल इंजिन मध्ये असणार आहे. सो गाडी जर पाहिली ना, हे टॉप व्हेरियंट असणार आहे. कंडिशन तुम्ही पाहू शकता. देन वेंटोची एक चांगली डील दे बरं. वेंटो 2012ची गाडी राहणार आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. आणि ही गाडी पेट्रोलमध्ये भेटेल, मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये. ओके. आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 3,95,000 रुपये. त्यात पण मान सन्मान नक्की करून दे. 3,95,000. देन आपल्याकडे आहे स्कोडा सुपर. एकदम स्पेशियस गाडी आणि एकदम फीचर लोडेड गाडी असणार आहे. गाडी ही 2017ची आहे. सेकंड ओनर गाडी आहे. ओके. आणि गाडी पेट्रोल इंजिनमध्ये गाडी राहणार आहे. आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 14,75,000 रुपये. त्यात पण आपण मान सन्मान नक्की करून देऊ. 14,75,000. पेट्रोलमध्ये ही गाडी असणार आहे. ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये. हिची गाडी दिली होती आम्हाला. नेक्स्ट ही पेट्रोल प्लस CNG मध्ये क्रेटा राहणार आहे आपल्याकडे. ओके. 2018ची फर्स्ट ओनर गाडी आहे. 62,000 फक्त चाललेली गाडी आहे. आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 9,40,000 रुपये. त्यात पण मान सन्मान नक्की करून. 2018ची CNG गाडी आहे बरं का. कंडिशन तुम्ही पाहू शकता. आफ्टर मार्केट जे CNG आहे ते गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे. पुढची EV. नेक्स्ट EV 2021ची गाडी राहणार आहे. गाडी VIP नंबर सोबत आपल्याला भेटणार आहे. ओके. गाडी XZ व्हेरियंटमध्ये आहे. आणि गाडी ही अराउंड 36,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 10,75,000 रुपये, जी की नेगोशिएबल आहे. बरं, आता याचा बॅटरी पॅक जो रेग्युलर आहे 200 किलोमीटर. 200 किलोमीटर. ओके, चालते. देन 2 जीप कंपास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आपण. त्या सुद्धा बेस्ट डीलमध्ये तुम्हाला भेटणार आहे. पहिल्या गाडीची गाडी डिटेल. पहिलीची गाडी आहे 2017ची गाडी राहणार आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. आणि गाडी ही जी आहे 4x4 मध्ये गाडी भेटणार आहे. आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 10,35,000 रुपये. 2017ची गाडी आहे. गाडीचे जे किलोमीटर 1,24,000 झाले आहे. सो वॉरंटी नाही भेटणार, बट गाडी 4 व्हील ड्राईव्ह मध्ये आहे. पुढची जीप कंपास 2017चीच राहणार आहे. 1,13,000 किलोमीटर चाललेली फर्स्ट ओनर लिमिटेड एडिशन गाडी राहणार आहे. ओके. हो. आणि गाडीची जी प्राइस सांगतोय आपण फक्त 10,75,000 रुपये. त्यात पण आपण मान सन्मान नक्की करून देऊ. 10,75,000 मॅन्युअल मध्ये असणार. मॅन्युअल मध्ये गाडी. सो अभिषेक, फर्स्ट XUV 500 आहे. आता XUV 500 ते पण W10 व्हेरियंट राहणार आहे आपल्याकडे. टॉपेस्ट व्हेरियंट विथ सनरूफ आहे. ओके. तर गाडी 2017ची राहणार आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. गाडी आज साधारणतः 1 लाख किलोमीटर चाललेली आहे. पण गाडी ही जी आहे टॉप नॉच कंडिशनमध्ये अवेलेबल आहे. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 11,50,000 रुपये. त्यात पण आपण मान सन्मान नक्की करून. W10 विथ सनरूफ तुम्हाला ही गाडी भेटणार आहे. सनरूफ आहे. देन पुढची आहे हॅरियर ब्लॅक कलर डार्क एडिशन मध्ये गाडी असणार आहे. ही 2023ची गाडी राहणार आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. 33,000 गाडी फक्त चाललेली आहे. विथ सनरूफ राहणार आहे. पॅनोरॉमिक सनरूफ आहे गाडी. आणि डार्क एडिशन म्हणलं की गाडी आवडतेच लोकांना. हवाची गाडी म्हणायची. गाडी हवीच आहे. आणि त्यात पण कमी चाललेली आहे. तर गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 19 लाख रुपये. त्यात पण आपण मान सन्मान नक्की करून देऊ. मॅन्युअल गिअरबॉक्स मध्ये टाटा हॅरियर आहे. MH12 पासिंग मध्ये. कंडिशन तुम्ही पाहू शकता. त्यानंतर थोडं बजेट कमी आहे तर अगेन हॅरियर आहे. काय डिटेल आहे? हॅरियर ही 2019ची गाडी राहणार आहे. 64,000 गाडी चाललेली आहे डिझेल इंजिन मध्ये. आणि गाडी ही XZ व्हेरियंट राहणार आहे. आणि गाडीची प्राइस जी सांगायची झाली तर आपण फक्त कोट करतोय 14,35,000 रुपये. त्यात पण आपण मान सन्मान नक्की करू. 14,35,000 2019ची मॅन्युअल गिअरबॉक्स मध्ये ही गाडी असणार आहे. कंडिशन तुम्ही पाहू शकता. देन एक प्रीमियम जी गाडी आपण म्हणतो त्याच्यावर जी प्रीमियम गाडी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर मर्सिडीजची जी GLE आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आहे. काय डील आहे? ही मर्सिडीज GLE 350 राहणार आहे. 4मॅटिक आपल्याकडे.
ही साधारणतः 1,00,000 किलोमीटर चाललेली 2017ची गाडी राहणार आहे. सेकंड ओनर गाडी राहणार आहे. आणि गाडीची जी प्राइस सांगतोय आपण, प्राइस कोट करतोय फक्त 28,50,000 रुपये. त्यात पण आपण मान सन्मान नक्की करू. लोन किती होऊन जाईल याच्यावरती? लोन साधारणतः तुम्हाला 25 लाखापर्यंत आपण लोन करून देऊ. लोन होऊन जाईल जर तुमचा सिबिल चांगला असेल तर. लोन होण्यासाठी स्क्रीनवरती नंबर आहे, त्याच्यासाठी तुम्ही इन्क्वायरी देखील करू शकता. सो X1 राहणार आहे. 2014ची गाडी आहे. सेकंड ओनर गाडी राहणार आहे ही, डिझेल इंजिनमध्ये. आणि गाडीची जी प्राइस आहे, प्राइस आपण कोट करतोय फक्त 12,50,000 रुपये. त्यात पण आपण मान सन्मान नक्की करून देऊ. ओके. देन पुढची मर्सिडीज ई क्लास राहणार आहे. ती 2010ची गाडी आहे. गाडी साधारणतः 1,00,000 किलोमीटर चाललेली आहे. पण गाडीचे जे लुक आहे त्याच्यावरून तुम्ही बघू शकता की गाडीचा यूज कसा आहे आणि त्या हिशोबाने ती गाडी ठेवलेली गेली आहे. ओके. आणि गाडीची जी प्राइस आहे, प्राइस अशी देणार आहे आपण की मार्केटमध्ये कुठंच नाही. तर मग गाडीची प्राइस आपण कोट करतोय 9,25,000. त्यात पण आपण मान सन्मान नक्की करून. 9,25,000 ब्लॅक कलरमध्ये जी ई क्लास आहे ती तुम्ही पाहू शकता इथे. सो या गाडीसाठी सुद्धा तुम्ही नक्की कॉल करू शकता. पुढची BMW. तर ही 2013ची गाडी राहणार आहे. 53,000 गाडी फक्त चाललेली आहे. सेकंड ओनरमध्ये गाडी आहे. आणि गाडी ही डिझेलमध्ये असणार आहे. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 18 लाख रुपये. 18 लाख रुपये. 18 लाख. 2013ची गाडी. 2013ची गाडी. कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. सो अशाच प्रकारच्या भरपूर गाड्या तुम्हाला कार अँड बाईक कार स्टॉक एक्सचेंज या ठिकाणी पाहायला भेटतात. सो पुणे बँगलोर हायवेवरती यांचं शोरूम आहे, व्हिजिट देऊ शकता तुम्ही. बाकी अभिषेक 2 शब्द. आपल्याकडे कोणतीही जर गाडी घेत असाल आपण, तर प्रत्येक गाडीवरती तुम्हाला 3 फ्री सर्व्हिसिंग भेटतात. एक जे आहे ते आपण प्रॉपर सर्व्हिसिंग करून देतो. नेक्स्ट ज्या 2 आहेत त्याच्या आपण तुम्हाला 2 लेबर फ्री सर्व्हिस देतो. त्याच्या प्रत्येक गाडीवरती तुम्हाला इंजिन आणि गिअरबॉक्सची वॉरंटी भेटून जाईल, जेणेकरून तुम्हाला एक 15,000 किलोमीटरपर्यंत काही टेन्शनच नाही. येस. त्यामुळे सेकंड हँड गाडी घेतली तर वॉरंटी भेटते की नाही, किंवा गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आला तर इथनं तुम्हाला वॉरंटी देखील भेटते. सो त्या संदर्भात देखील स्क्रीनवरती नंबर आहे, तुम्ही इन्क्वायरी करू शकता. बाकी भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद अभिषेक. धन्यवाद.